नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2025 साठी नवीन नाव नोंदणी, नवीन रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले. नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले असल्याने तुम्हाला जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरतात तेव्हा तुम्हाला जॉब कार्ड नंबर हा विचारला जातो. परंतु बऱ्याच मित्रांचे जॉब कार्ड नंबर हे जनरेट झालेले असतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या जॉब कार्डची हार्ड कॉपी नसते मित्रांनो. तर तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकतात आणि तुमचा जॉब कार्ड नंबर तुम्ही माहीत पाडू शकता, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नियमितपणे घेऊन येत असतो. मित्रांनो, मी ऑफिशियली मनरेगाच्या वेबसाईटवर आलेलो आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं जनरेट रिपोर्ट असा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे जो ब्लॉक, डिस्ट्रिक्ट आणि ग्रामपंचायत असेल तर ती ग्रामपंचायत तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायची. इथं प्रथम तुम्ही फायनान्शियल इयर, जे चालू फायनान्शियल इयर आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं ब्लॉक म्हणजे तुमचं तहसील येईल, तहसील सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्या मित्रांनो. जी ग्रामपंचायत असेल तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करा. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ग्रामपंचायत रिपोर्ट सगळा तुमच्या डिस्प्लेवर येणार आहे मित्रांनो. इथं फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला जॉब कार्ड रजिस्ट्रेशन असा एक कॉलम दिसेल, ज्यात तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे, जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या गावाची जेवढी जॉब कार्डची लिस्ट असेल, जॉब कार्डची यादी असेल, तर ती यादी तुमच्या समोर उघडेल मित्रांनो. या यादीमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली हेडचं नाव क्लिक करून तुम्ही तुमचं जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकता मित्रांनो. इथं स्क्रॉल करून तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जो हेड असेल तर ज्याच्या नावाने तुमचं जॉब कार्ड बनलेलं असेल तर त्याचं नाव शोधून तुम्ही त्याच्यासमोर जॉब कार्ड क्रमांक या ऑप्शनवर क्लिक करून ते जॉब कार्ड तुम्ही पाहू शकता. ते जॉब कार्ड तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकतात आणि त्या जॉब कार्डमध्ये किती लोकांचे नावं ॲड आहेत तेही तुम्ही इझिली बघू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तुमच्याकडेही जॉब कार्ड नंबर नसेल, तुमचं जॉब कार्ड नसेल तर तुम्ही हे जॉब कार्ड प्रिंट आउट करून घ्या आणि हा जॉब कार्ड नंबर नोट करून घ्या मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचं जॉब कार्ड हे डाउनलोड करता येईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो.